पुण्यामधील प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या उमेदवार ऐश्वर्या पठारे यांच्याकडून महिलांसाठी राजमाता जिजाऊ संकल्पनामा घोषित करण्यात आलाय। दरम्यान विमाननगर, लोहगाव, वाघोली परिसरामधील महिलांसाठी महिला कौशल्य विकास, महिला आरोग्य, महिला सुरक्षा, आर्थिक सक्षमीकरण यासाठी विशेष योजना राबवण्याचा संकल्प ऐश्वर्या पठारे यांनी केलाय। याच संदर्भात त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। निवडणुकीचा आज सुपर संडे आहे। प्रत्येक पक्ष आपापला प्रचार जोराने करताना पाहायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 3 लोहगाव विमाननगर परिसरामध्ये भाजपाचे उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून महिलांसाठी विशेष असा जाहीरनामा जो आहे, संकल्पनामा आहे, तो जाहीर करण्यात आलाय। ऐश्वर्या पठारे आपल्या सोबत आहेत। काय नेमकं महिलांसाठी यात असणार आहे जे की महिलांना आवश्यक आहे? 4 पैलूंवर हा संकल्पनामा आहे। एक, महिला आरोग्य, दुसरं महिला सुरक्षिता, तिसरं महिला विकास कौशल्य विकास केंद्र आणि तिसरं आर्थिक सक्षमता। तर या 4 पैलूंवर हा विकासनामा आहे। त्या चारही अंतर्गत आम्ही चौघही जण एक विंग त्याची सांभाळणार आहोत आणि आमच्या चौघांच्याही सानिध्यातून आम्ही हा संकल्पनामा काढला आहे आणि याची अंमलबजावणी आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत। सध्या ह्या ज्या काही 4 आम्ही गोष्टींवरती काम करतोय त्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त गरजेचा विषय असेल कुठला तर तो आहे महिला सुरक्षा। त्यासाठी प्रामुख्याने आता सांगितलंच ताईने की आम्ही संत जनाई बस सेवा सुरू करतोय की जे की दर 10 मिनिटांनी तिचे रोटेशन असतील। जे इंटरनल प्लॉटिंगचे एरिया आहेत, जे आतले रस्ते आहेत, त्या सगळ्या भागात ती फिरेल। सुरक्षितरित्या महिलांना प्रवास करता येणं सुलभ जाईल। त्यासोबतच अत्यावश्यकरित्या महिलांना तातडीने ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध व्हावी त्यासाठी काम करतोय। प्रत्येक एरियामध्ये, चौकामध्ये, इंटरनल रोड्समध्ये 24/7 कॅमेरा, CCTV कॅमेरे लागण्याची आवश्यकता आहे, ज्याने सर्व्हिलन्स 24 तास राहील। त्यासोबतच महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहे, कॉमन टॉयलेटची व्यवस्था, या सर्व गोष्टी चौकात होणे आवश्यक आहे। त्या सर्वांवरती आम्ही एकत्रित काम करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।